नमस्कार मित्रांनो, नुकताच सजना नावाचा एक चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. चित्रपट मागास समजल्या जाणाऱ्या लोकांच्या प्रश्नाला हात घालतो, असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. चित्रपटाची कथा आहे सजनाची. तो एक मागासवर्गीय समाजाचा एक होतकरू मुलगा असतो. स्पर्धा परीक्षा आणि ग्राउंड प्रॅक्टिकल टेस्ट देऊन PSI बनण्याचे त्याचे ध्येय असते. तो सतत धावण्याची प्रॅक्टिस करत असतो आणि पुस्तके वाचत असतो आणि परीक्षेची तयारी करत असतो. तो ज्या कॉलेजमध्ये असतो त्याच कॉलेजमध्ये वंदना देखील असते. दोघे एकमेकांवर जीवापासून प्रेम करत असतात. परंतु वंदनाच्या कॉलेजमध्ये दिनेशला देखील वंदना खूप आवडत असते. सजनाला आपल्या जातीमुळे बऱ्याच वेळा अपमानाचा अनुभव घ्यावा लागतो. एकदा त्यांना एका समारंभात मंडपातून उठवले जाते कारण त्यांच्या जातीला गावात खालची जात समजले जात असते. सजनाचे कुटुंब देखील मुख्य गावात राहत नसते, तर गावाच्या बाहेर लांब बाजूला त्यांची घरे असतात. परंतु वंदना मात्र या सर्व गोष्टींना मानत नसते. ती सजनावर खूप प्रेम करत असते. कथेमधील दुसरं पात्र दिनेश एकदा वंदनाला आपल्या मनातील प्रेम सांगून टाकते, परंतु वंदना त्याला नकार देते. त्यानंतर दिनेश वेळोवेळी प्रयत्न करत राहतो. एके दिवशी दिनेशचा मित्र वंदना आणि सजनाला एकमेकांना भेटताना पाहतो. ही गोष्ट दिनेशच्या कानावर पडते. दिनेश आपल्या साथीदारांना घेऊन सजनाच्या घरी जातो आणि त्याच्या घरातील सर्व लोकांना मारहाण करतो आणि त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवतो. सजना आणि दिनेशमध्ये कडाक्याचे भांडण होते. गावातील लोकांच्या मध्यस्थीमुळे भांडण तात्पुरते थांबवले जाते. पुढे सजनाचे PSIच्या पोस्टसाठी सिलेक्शन देखील होते. त्याला ट्रेनिंगला जावे देखील लागते. काही दिवसांनी तो आपले प्रशिक्षण पूर्ण करून PSIचा ड्रेस घालून वंदनाच्या समोर उभा राहतो. आता त्या दोघांना लग्न करण्यापासून कोणीही थांबवू शकत नसते. तो एका दिवशी हिंमत करून वंदनाच्या घरी तिचा हात मागायला जातो. एक मागासवर्गीयांचा मुलगा आपल्या बहिणीचा हात मागतो आहे हे बघून वंदनाचा भाऊ खूपच भडकतो आणि सजनाला घरातून बाहेर हाकलून देतो. वंदनाचे वडील आणि वंदनाचा भाऊ तिला घरात बंद करून ठेवतात. मित्रांनो, पुढं काय होतं, एक मागासवर्गीय मुलाबरोबर वंदनाच्या शेवटी लग्न होतं का, की तिच्या घरच्यांना दुसरा काही त्यांचा प्लॅन असतो. दिनेश पुढे काय करतो, तो वंदनाचा नकार पचवू शकतो का, की तो पुन्हा सजनाबरोबर काही भांडण उकरून काढतो, की सैराट प्रमाणेच हा देखील एक सॅड एंडिंग असलेली ही एक कथा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला थिएटरमध्येच मिळतील. चित्रपटाचे छायाचित्रण अतिशय उत्तम आहे आणि प्रत्येक फ्रेम अतिशय देखणे आहे. चित्रपटाचे संगीत चांगल्या दर्जाचे आहे. सर्वच गाणी लक्षात राहतील अशी नाहीत, परंतु एका चांगल्या थिएटरमध्ये आणि एका चांगल्या साऊंड सिस्टीमवर तुम्हाला गाणी ऐकायला नक्कीच मजा येईल. सजनाचा रोल करणारा आकाश सर्वगोड आणि वंदनाचा रोल करणारी तृप्ती मोरे या दोघांच्या अभिनयात नवखेपणा अजिबात नाही. संभाजी पवारच्या अभिनयात जरा नवखेपणा दिसून येतो, परंतु पहिल्या चित्रपटाच्या मानाने त्याचे काम ओके आहे. चित्रपटाचे काही सीन्स खूपच चांगले जुळून आले, जसे की हिरो आणि हिरोचा मित्र सायकलवर बसून वंदनाच्या गाडी बरोबर रेस लावत असतात, तेव्हा त्यांच्या सायकलची चेन अचानक तुटते आणि हिरोच्या मित्राला एका अशा ठिकाणी मुका मार लागतो की तो एका मुलीला ते सांगू शकत नाही ते ठिकाण. तेव्हा त्यांचं इंटरॅक्शन फार विनोदी झालं आहे. दुसरा सीन म्हणजे दिनेश आपल्या मित्रांबरोबर दारू प्यायला बसतो. तो सीन त्याला आपल्या मित्रांच्या जागी वंदना दिसू लागते आणि वंदना दारूच्या नशेत बोलते असं दिसत राहते. तो सीन देखील खूपच विनोदी झाला आहे. चित्रपटाची कथा खूपच स्लो आहे. कथेमध्ये लोकांना बांधून ठेवण्याची आणि त्यांना त्यांचा क्रिएट करण्याची ताकद अजिबात नाही. प्रेक्षक सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत काहीतरी इंटरेस्टिंग घडण्याची वाट पाहत राहतात. चित्रपटाचा पेस म्हणजे चित्रपटाचा स्पीड देखील खूपच कमी आहे. चित्रपट एकदम हळूहळू पुढे सरकत राहतो आणि चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला स्लो पेसनेच पुढे नेतो. कधीकधी असं वाटू लागतं की अरे, कधी हा मुद्दा संपणार आणि कधी पुढचा मुद्दा चालू होणार. फक्त सिनेमॅटोग्राफी चांगली आहे किंवा गाणी प्रेक्षणीय आहेत किंवा श्रवणीय आहेत या कारणास्तव चित्रपट इंटरेस्टिंग बनू शकत नाही. चित्रपटाची कथा हाच चित्रपटाचा कणा असतो. कणा कमजोर असेल तर बाकीच्या गोष्टी चांगल्या असून देखील काही उपयोग नाही. कथा आणि पटकथा जर नीटनेटकी आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणारी असती तर अजून जरा मजा आली असती. मी या चित्रपटाला 10 पैकी 3 स्टार देईल. तुम्ही हा चित्रपट पाहावा का नाही असं तुम्ही मला जर विचारलं तर मी म्हणेल की अतिशय कमी अपेक्षा ठेवून तुम्ही चित्रपट पाहिला तर तुम्हाला कदाचित चित्रपट आवडेल. मित्रांनो, हा होता आपला सजना चित्रपटाचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक द्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, टेक केअर.